आपला जबरदस्त असा मस्त नवरत्न पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेत 1 वाटी बासमती तांदूळ। आपण जो बिर्याणीसाठी लांब तांदूळ वापरतो तो तांदूळ घ्यायचा। तांदूळ 2-3दा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तांदूळ चांगला भिजेल इतपत पाणी घालून अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचा। अर्ध्या तासांनी त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे आपण आणि मग तांदूळ मस्त असा मोकळा शिजवून घ्यायचा आहे। सो तांदूळ अर्धा तास छान भिजवून घेतला आपण। आता हे पाणी काढून घेऊया। इथे मी पॅन मध्ये आता 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी घेतेय। तांदूळ जेवढा असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं। त्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ चव येण्याइतपत आणि एक अर्धा चमचा तूप, ज्याच्यामुळे भात अगदी मस्त मोकळा होतो। हा भात छान असा मोकळा झालेलाच चांगला लागतो पुलाव। अगदी जर तांदूळ खूप जास्त शिजला तर भात खूप गिजगा झाल्यासारखा होतो आणि चव येत नाही। सो त्यामध्ये तांदूळ घालून घेऊया आणि थोडीशी उकळी आली की झाकून ठेवायचा आणि अगदी बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायचा। खूप जास्त शिजवायचा नाही, अगदी थोडंसं पाणी राहिलंय खाली। अशा वेळी आता गॅस बंद करायचा आणि वाफेवर हा भात शिजू द्यायचा। झाकून ठेवून मस्त वाफ आली की अगदी परफेक्ट शिजतो। झाकून ठेवूया, मस्त वाफ येऊ देऊया। तोपर्यंत आपण इकडे पॅन मध्ये 1 चमचा तूप घेतले। त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आता परतून घेणार आहे। आपल्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। मी इथे घेतलेत बदाम, एक 8 ते 10 बदाम घ्यायचे, छान तुपावर परतून घ्यायचे। त्यामध्येच आपण घालूया काजू पाकळ्या, एक 8 ते 10 काजू त्याच्या पाकळ्या करून घेतल्या मी। तुपावर मस्त गुलाबीसर परतून काढून घेऊया। त्यामध्ये आपण आता मनुका तळून घेणार आहे। एक 8-10 मनुका घ्यायच्या। तुम्ही साध्या मनुका किंवा काळ्या मनुका कोणतेही घेऊ शकता। त्या आपण मस्त अशा गुलाबीसर तळून घ्यायच्या। मनुका पण काढून घेऊया तळलेल्या। ड्रायफ्रुट्स तुमच्या चॉईसनी कोणतेही घालू शकता किंवा एखाद दुसरा कमी घातला तरी चालेल। हा पुलाव अगदी छान होतो आणि कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत किंवा मस्त अशा तिखट दाल फ्राय सोबत खूप सुंदर लागतो। आपण त्यामध्येच त्याच तुपामध्ये पनीर पण गुलाबीसर परतून घेणार आहे दोन्ही बाजूनी आलटून पलटून घेऊन पनीर गुलाबीसर परतून घ्यायचे तुपावर। पनीर परतलं की काढून घेऊया। खूप जास्त तळायचे नाही पनीर, नाहीतर खूप असं रबरासारखं होतं आणि चव पण त्याची खराब होते। हलकेच तळलं की काढून घ्यायचं। पनीर काढून घेऊन त्याच तुपामध्ये आणखीन थोडंसं तूप घालतोय आपण, एक अर्धा चमचा। त्यामध्ये आपण आता घालणार आहे मिरी, 10-12 मिरे, दालचिनीचा 1 तुकडा, तमालपत्र, हे थोडंसं परतून घ्यायचं। त्यामध्येच आपण घालतोय 8-10 लवंग। यामध्ये तुम्ही आवडत असल्यास एखादी वेलची पण घालू शकता, छान चव येते त्याची पण। हे सगळं मसाल्याचे जिन्नस चांगले परतले की त्यामध्ये आपण घालतोय बारीक चिरून घेतलेलं 1 गाजर। तुपावर त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्येच आपण घालणार आहे सिमला मिरची, 2 सिमला मिरची बारीक चिरून घेतल्या मी। यामध्येच तुम्ही फ्लावर पण घालू शकता, त्यासोबतच बीन्स जे असतात ते बीन्स पण घालू शकता किंवा आवडत असल्यास आपले जे स्वीट कॉर्न येतात ते स्वीट कॉर्न पण घालू शकता, त्याचे दाणे घालू शकता। त्यामध्ये मी घातलेत मटार, एक छोटी वाटी मटार, म्हणजे आपण मेजरमेंटच्या कपने घेतले तर पाव कप मटार। हे सगळं परतून घ्यायचं। यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ। भाज्या जास्त वेळ परतायच्या नाही किंवा खूप पाणी घालून वगैरे शिजवायच्या नाही। त्यांचा रंग आहे तसा असा छान राहिला पाहिजे आणि त्या थोड्याशा क्रंची पण लागल्या पाहिजेत, म्हणजे पुलावला छान चव येते। मीठ आणि थोडीशी साखर घालून आपण याला आता झाकून ठेवणार आहे आणि अगदी बारीक गॅसवर एक 3 ते 4 मिनिट या भाज्या शिजू द्यायच्या। पाणी अजिबात घालायचं नाही, मिठामुळे भाजीला जे थोडंसं पाणी सुटतं त्यामध्येच या भाज्या चांगल्या वाफतात। आपला भात पण इथं रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा भात झालाय। खूप जास्त त्याला हलवायचं नाही, नाहीतर त्याचे जे शीत आहेत ते तुटतात। भाज्या पण इथे छान आपल्या वाफून घेतल्यात आपण आणि तुम्ही बघू शकता अजिबात भाज्यांचा रंग बदलला नाहीये किंवा त्या खूप ओव्हरकुक पण झालेल्या नाहीयेत। अशा भाज्या हव्यात आपल्याला, म्हणजे इतपत वाफलेल्या, इतपत शिजलेल्या। त्यामध्येच आपण आता घालूया अर्धा चमचा गरम मसाला। हा पुलाव तिखट नसतो, हा कोणत्याही तिखट भाजीसोबत सर्व करता येतो
किंवा असाच पण खूप छान लागतो. त्यामुळे यामध्ये तिखट किंवा मिरची घालायची नाही. गरम मसाला मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालतो आहे. असा मस्त मोकळा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आता. खूप छान लागतो. कोणत्याही एखाद्या फंक्शनला किंवा घरी जर काही तुम्ही मस्त अशी एखादी पार्टी ठेवणार असाल तर त्यासाठी पण खूप अगदी मस्त होतो हा भात. करायला पण सोपा. भाज्या व्यवस्थित मिक्स करून आपण त्यामध्ये आता घालतो आहे आपण परतून घेतलेलं पनीर, म्हणजे आपण जे शालो फ्राय करून घेतलं आहे ते पनीर, त्यासोबतच ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले. यामध्ये काही जण कांदा जो असतो वाळलेला कांदा तो पण तळून घालतात. पण म्हणतात ना, बिर्याणी, पुलाव आणि मसाले भात हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. पुलावमध्ये कांदा वगैरे न घालता पुलाव असा छान इतपतच एवढ्याच भाज्यांमध्ये खूप मस्त लागतो. आपला मस्त शाही पुलाव रेडी आहे, नवरत्न पुलाव. त्यामध्ये घालूया थोडंसं केशर. 4-5 काड्या दुधात घालून ते केशर घालायचं याच्यामध्ये. आणखीन 1 मिनिटभर वाफ येऊ द्यायची. केशरचा मस्त सुगंध येतो आणि आपला सुंदर शाही पुलाव रेडी आहे. मस्त सर्व करा गरम गरम. ट्राय करा, टेस्ट करा, मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.